सुरू झालेल्या रंगतदार कार्यक्रमासाठी आदरणीय रसिक जनाना श्री हनुमंत सेवा भजनी भांडवटाच्या वतीनं पुन्हा एकदा मानाचा मुद्रा रसिको आम्ही आपला भारुड या कार्यक्रमातील सुरुवातीचे 2 भाग सादर केले। श्रीकृष्ण दर्शनाने आगळी वेगळी शास्त्र आधारित नटखट गवळण आपण ती पाहिजे आणि मुलांचं सहकार्य दिलं त्याबद्दल श्रीवार धन्यवाद। रसिको आम्ही आता आपला एक विनोदी फार्स दाखवत आहोत। विनोदी फार्सचं नाव आहे दुसरं कोणी नाही तूच केलं, दुसरं कोणी नाही तूच केलं। आणि त्यानंतर होणार आहे तुफान पण छोटंसं भगनाट्य दुभंगली रक्ताची नाती। रसिको आम्हा कलाकारांना आपल्याकडून आतापर्यंत या सहकार्याची अपेक्षा होती, आपण ती अपेक्षेची पूर्तता करत आहात। पुढील कार्यक्रमासाठी आपण आम्हाला असंच सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगून आम्ही आमच्या फारसिकाला सुरुवात करत आहोत। फारसचं नाव आहे दुसरं कोणी नाही तूच केलंस, तूच केलंस, तूच केलंस। जोर दिलात नाही तर आता संपणार पण नाही। असो मंडळी, माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा त्याच्या वाट्याला सुख येतात दुःख पण येतात। असा एक हा निसर्गाचा नियम आहे। माझ्या वाट्याला सुख आलंय दुःख आलंय। सुख एवढ्यासाठी झालंय की मला मिळालेली बायको ही सद्गुणी आहे, सद्विचारी आहे, घराला दर्पण देणारी आहे, पण तोंडाला पटकळ आहे म्हणून दुःख आहे। म्हणून मन बायकोचा जर हट्टीपणा असेल तर त्या संसारामध्ये बिघाड झाल्याची राहत नाही वस्तुस्थिती आहे, म्हणून बोलावं असं वाटतं। असो आज एक सोन्याचा दिवस आहे, तर आजचा हा कार्यक्रम सादर होत आहे। उशिरामुळे काही थोडंसं मागे पुढे होतं, सांभाळून घ्या। तर मनुष्याच्या जीवनामध्ये येणारी बायको जर हट्टीच असेल तर त्याच्या संसारामध्ये बिघाड झाल्याची राहत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि माझी बायको कशी हट्टी आहे ते आता आल्यानंतर समजा आले का हो? अहो या सप्त्याला माझी बायको आली काय? कोणी पण काय बोलत नाही। आली नाही गेली कुठं? रसिका बायको आली चाली कुठं? अगं रसिका मी तुला शोधतोय म्हणता येत महत्वाचं काम तू बडबड नको। हे बघ रसिका मी तुझा नवरा खेळायचा भावरा म्हणलं पण नाहीये मग तिथे बरं झाला तू भांडायला आली। रसिका माझं तुझ्याकडे काम आहे आपलं ऑफिस कशाला तो पांढर पायला तिकडे घेऊन जाऊ तिकडे नाही का? आता हे लोक माझ्याकडे ओळखीचे आहेत ना। रसिका ते ऑफिस आहे ना ऑफिस त्या ऑफिसचा रसिका बोजा वाढलाय। बोजा कधी वाढला कसं वाढला मला माहित नाही, बोजा वाढलाय। तू कसं अगं रसिका कर्जाचा बोजा नव्हा आता कामाचा व्याप वाढलाय। मग तू रडा कशाला? तुम्ही बोजा वाढला म्हटलं ना। हो बरं बोजा तसं माझंच तर वाढलंय। तुझा बोजा वाढला कधी वाढला? कधी वाढला हे तुम्हाला माहित नाही का? म्हणजे मला माहित नसताना तुझा बोजा वाढला? अगं बाबा मला घरामध्ये नसता तुझा बोजा वाढला? घरामध्ये मला सांगा तुम्हाला सकाळी डबा दिला का नाही करू तेवढं मी बसून काय करणार? बसून का तुझा बोजा वाढला? बसून कसं वाढेल मला काय सांग म्हणायचंय तुम्हाला इथे डबा करून दिला हा काय तुझा बोजा वाढला? मी राबवतो त्या कामाचा व्याप वाढलाय ना तर त्या कामानिमित्त पोरगा नोकर ठेवायचा म्हणतोय। हो 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 मुलगी
ऑफिस आहे कधी कधी माझं पाय दाबी. मग आता भाऊजा वाटला असू द्या काय तर रसिका मी म्हणतो काय पोरं नको ठेवायचा. नाही नाही मुलगी देऊया. छे, छे, छे. मी म्हणते मी म्हणतो पोरं नको ठेवायचा. अगं मी म्हणतो पोरं नको. सांगते ना पण मी तुम्हाला. म्हणतो पोरं. मी सांगते ना. मी सांगतो फक्त तुम्ही पण कसा पोरगा होऊन ठेवायची. सरळ सांगायला काही ऐकत नाहीये. ठेवूया. हे बघ, तू उद्या तुझ्याबरोबर पोरगी बघ मी माझ्याबरोबर पोरगा बघते तो भाऊजा आणू चालला कुठे? पोरगा बघायला. बरोबर आहे तुमच्या लोकांमध्ये एवढ्या घाणाला कुठून तरी येतात. अगं हो पण तू फिरायला जात नाही मला मान्य आहे ग पण हा पोरगा आणि पोरगी भेटणार कुठं हो? हे मला माहिती. या गावात मला पाटील ओळखीचा आहे हो. त्या पाटलांना जायचं रसिका पाटलांना सांगायचं पाटील आम्हाला 2 पोरं द्या. होय. त्या पाट्याकडे जायचं काय म्हणायचं दोन हा, पोरांच्या? द्या काय रेडीमेड पोरं आहेत ती बाईला कसं बोलावं कळतं नाही. अहो आता तुम्हीच बोलले काय, की काय, काय, मला. ये, ये, ये. मला आली. अरे. आम्ही गावचं पाटील म्हटलं तुम्हाला सांगायची गरज नाही सगळे ओळखतात ना. होय मला तर छात्याच्या पुढे आज नाही ठीक आहे असू द्या पण पूर्वी तक्रारी भरपूर यायच्या. हो शेजारची कोंबडी शेजारी शेती तक्रारी यायच्या पण हल्ली तक्रारी बदलल्या आहेत. आता पोरग्यांना पोळी मिळत नाही ह्या तक्रारी भरपूर येत आहेत. आता का सकाळ कोण नाही कोण बोलू येईल कोण नाही कोण सकाळ कोण येतो ते पोरगी द्या ते पोरगा सांगा पोरगी द्या. अरे बाबा कुठल्या पोरगी यायची आता काय झाला गेला हा बघा रसिका म्हणते गावात चांगलं जेवढं आज एखादं हिचं तरी तुम्हाला रसिका म्हणतो. अगं ये खरंच बोलायला. हेच म्हणतोय मी व्यवस्थित म्हणा ना पण. काय आहे रे? हे बघ रसिका आपण पाटलांच्या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचलोय. हो लगेच म्हणजे हे बघ माझ्या फोटो समोर बघ समोर पांढऱ्या कलरचा तो बंगला दिसतोय तो पाटलांचा. काय सांगताय? एवढं पांढरं शुभ्र आहे नाही? काय काय? पाटलांचा बंगला? ए, तुला तो अहो, पण तुम्ही तू सांगितलं. का बस तिथं बस त्या हे उदो त्या बाईला माहिती नंबर जरा आलो मी. नमस्कार पाटील नमस्कार. हो नमस्कार पाटील पाहिजे ना तुम्ही डोक्याचं केस पण तपवताय म्हणजे काय तपताय तुम्हाला हो तपसायचं काय नाही तो चष्मा राहिला घरी त्याच्यामुळे सगळं भेंबळ दिसतं. असं त्या पाटील आपण पण समजून घेऊया. हा. पाटील हा. मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलोय काम करे बोला आणि त्या कामानिमित्त हा. मी माझी बायको संगती घेऊन आलोय. दर्शन आला तर बरं झालं. पाटील हा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? तर बघा त्या गरम्यानं पाहिजे आहे काय आला तर वाईट झालं काय जरा जोरात बोला. वाईट झालं हा. काय पाटील माझं एक महत्वाचं काम आहे. काम काय ते बोला माझ्या बायकोला हा आणि मला हा 2 पोरं आलेत पोरं. या वयात अहो पोरं खरंच आम्हाला पोरं पाहिजे. हे वाक्य पहिलं काय पाटील तुम्ही देणार का नाही बोला? हो उद्या सकाळी बोला काय बोला म्हणताय का? लय मोठी जाती आहे पाटील बिचारा. हो, ही गोड बातमी मी माझी बायको झाला तो. रसिका पाटील 2 पोरं देत आहे मग तो आता पाटलांचा राहते काय पाटलांचा राहते का माझ्या बरोबर येते. आवाज हा. आता जे बाईला राहू राहू द्या. द्या. राहू दे, राहू दे, राहते पुढे. अच्छा बाई गरम झाली आजी गरम आहे असू द्या कोण बघायचे अरे तुकाराम ए तुकाराम कोण आहे रे? या गावचा पाटील बोलतोय पाटील मला घरचा पाटील तो ए शेमड्या पाटील बोलतोय कोण पाहिजे आपल्याला? मला तुकाराम पाहिजे बोलतोय कोण त्यांचा पोरगा बोलतोय काम काय ते अरे मला पुढे कर. पुढे सांगतो माझी पुढे कामाची गडबड आहे अरे सावकाश मला वेळ नाही तेवढा.
अगं बाया. अगं बाय नव आम्हा कुठे कामा कुठे आहेत हे मध्ये लोक ते पुढं हे मध्ये स्कूल ड्रायव्हर आहे तुम्हाला फिट करायचं अगं बाबा त्याला बॅगेत ठेव बॅगेत तिकडे काम काय देवा लोकांना बरं तू काम कुठं कामा काय करतोस अरे अरे आली रे आली हा फॉर्टी तोडायचं हा गेले की कापड तोडायचं या लोकांना खड्ड्यात घालायचं हा चल मागे दाखव तुम्ही ठीक आहे नाव काय बोल माझं नाव डोंगळा डोंगळा ऐकलं नाही बाबा कधी आली नाव आहे मुंग्या होईल मुंग्या हा त्याचा बापूस मी डोंगळा काय ठीक आहे शिक्षण तिसरी 3 गोळ्या घेतले 3 गोळ्या तरी पण थांबलो नाही हा प्रमोशन घेतलं हेड मास्टर झालो पुढे बोलतो मास्टर बाहेर बाहेर किती पगार पाहिजे मध्ये 51,000 रुपये पगार कमी आहे कमी आहे तुझ्या खास कामाला फाईल फक्त इकडून फिरवायची बस ठीक आहे किती पाहिजे बोल तुम्ही किती पाहिजे बोल ठीक आहे मी आता 51,000 घेतो ना हा तुमच्याकडून मला वाढी पगार पाहिजे किती पाहिजे बोल फक्त 7,500 खाली 1 रुपया कमी नाही 1 रुपया जास्त पण घेणार चांगला आहे बाबा डोकं मला जड झाला काय झालं काय 7,500 काय म्हणजे चिल्लर पाहिजे मास्टर पास झालो जाऊ मी इकडे बसा ठीक आहे चांगला वेडा भेटला पेळा द्यायला चला 7,500 रुपये पाहिजे 50,000 लोक आता पोरगी पाहिजे दुसरा मित्र येतो अरे सकाराम हा पुढे सकाराम सांगतो तुला सुराय वाजवून माझ्या बघा तुझा बापू जवळ मित्र आहे तसा मित्र माझा आहे सकाराम अरे सकाराम हो पप्पा घरी नाही आहे होय काय बापू घरात नाही काय काय बोलली पप्पा घरी आहेत पप्पा म्हणजे भाकरी घे पप्पा तांदळाची भाकरी पप्पा अगं बाय पोरी अहो डॅडी कामाला गेले बाय तुझा बापूस 2 नाही ना पप्पा म्हणते डॅडी म्हणते हो तुझं बरोबर आहे काय डबी घरी आली डबी हा तुम्हाला सांगते नाही अगं बाय पुढे अहो माझी शाळेची वेळ झाली येते शंका येते कसली रे पोरगी का पोरगा आहे लडकी हूँ लडकी पेडकी हूँ पेडकी मारतो तुला अरे बाबा ही टुरटुरी वेडी आगोडी असते बघा फुगलेली वेडकी काय पोरगी हा पुढे तुझं शिक्षण काय नाव काय नाव माझं नाव मंगळा मी तिचा डोंगळा काय शिक्षण तिसरी 3 वेल मागे आले म्हणून माझं नाव मंगळा कशी पुढे जाईल कशी का मास्तर मी रोज एक तारखे रिझल्ट लावला तिचा लागले का 5 काय अरे सगळे नापा सांगतील ठीक आहे बाबा काय तरी खास कामाला काम करणार हा करणार किती बघायला पाहिजे 1 रुपया बांधा हवाय मला सगळी चिल्लर तुम्ही दोघं पास झालो तुम्ही माझ्या पास या चला चला काय म्हणतो सांग बघू मला आपल्या पोटी एक कन्यारत्न आहे माहिती आहे मग काय सांगायचं अगं पण कॉलेज जाते किती वेळ झाला अगं आई आहे तू म्हणून काय झालं काय ती गेली कुठं पहिल्यांदा बोलते तुम्हाला अगं
गप्पा अजून काय मेला नाही अजून हाय पिऊ होतीस कुठं कॉलेजला होती वाजले किती 12 वाजता तुझा कुठला क्लास आहे अरे यप्पा यप्पा काय करते कुठे कुठला तास होता तुझा भूमितीने बीजगणित काय येतं का त्या भूमितीमध्ये हा गुन्हा कोण गुन्हाकार काय कोण येतात कोण येतात कोण कोण भूमितीमध्ये कोण येतात किती प्रकारचे कोण असतात येडा तुझा मास्तर मास्तरीचा येडा रसिका कोण 4 प्रकारचे नसतात 6 प्रकारचे असतात तिला काय माहिती मी शिकलो मला विचार ना मग काय भाऊजी आमच्याकडे लक्ष द्यायचं एक लघुकोण 2 काटकोण तुम्ही काय दाखवता मला सांगा मी बोलते तू म्हणते एक लघुकोण काटकोण षटकोण विशाल कोण 5वा कोणात कोण 5वा कोणात कोण आणि 6वा काळोखात कोण तुला नाही तुला नाही रसिका आहे बघ तुला आणि मला हा जर काळोखातला कोण नसता तरी आकृती जेसीबी पाणी काढणार आवाज येत नाही लावतो ना तू उचलून टाकतो आमचं काय जेसीबी गरमी दिवसात सावकाश आहे ना नमस्कार पाटील नमस्कार बघा चमत्कार पाटील शिमगा संपला नाही सोंग कुठं आली हो मी सोडलं नाही त्या बगडे शरीर असतात ना बाबे उमलेली खोंडाने खोंड पाटताना खोंड नका काजूची बोंड मला बोंड काजूची बोंड कसं बोंड हलतंय कमी बोंड आहे हो नाव सांग पाटील काय समजलं तुम्ही राजकुमार डोंगरा तुकाराम खंडात पालिकर जिथं माझा ऍड्रेस बदलतो बापूजी बाईचं नाव सांग माझं नाव काय बाई सांग पक्याला हो पाटील मी पोरा अगदी नाचायला लागली तू कामं करतील कधी साबून बघा माझा ए भाई तू शाळेत जाते काय होय काय तू तुला शाळेमध्ये शाळेमध्ये कवायत दिली जिम कवायट्यात कवायत माझा पाटील हे कामं करतील पोरं हो लय हुशार काम सांगून बघा रसिका पोरं ते गरीबाची पोरं आहेत जरा पुढे या पुढे आपण केल्या कामं हे भाऊ तुम्ही कामं करणार ना होय. मग खाता काय चांगला प्रश्न विचारला ही पेंडा सोडून सगळं खाते हिला पेंड्याचा घास लागतो जर किमान केलं तर बरडी काय बोलतो तू का बस ए बाई हा. तू काय खाते मी कवचित खाते मी कवचित खाते आज तुला भारी आहे ती काय खाते
आज भारी आहे. काय खाते? तिला विचार. मी कवचित खाते. काय तुला तिथं? तुला खाते? काय खाते? अंड्याच्या वरची कवची खाते आणि आतली गायरी मला ठेवते आणि मला दात पडलेत ना. म्हणजे कधी कधी नॉनव्हेज खाते. आईला गावठाणा बोलू खाते. अहो, माझ्या अंगाचं गोळं होतं घेतलं काय? पाटील हा. अशी पोरं चालतील काय हो? अहो, चालते, विश्वास ठेवा, पुढं लय हुशार आहे. दादा. हा. ए बाबा ये तू माझ्यावर काम करायचं. ए मी बाई साहेबांना हा, हा. तू माझ्यावर काम करायचं. हो हो हो. तुम्ही अलग राहता काय? म्हणजे वेगळं राहतं का वेगळं? वेगळं वगैरे काही राहत नाही, फक्त हे नाव वसंत घरी असते. असं असं म्हणजे वर कधी येतं? ए, काय करायचं? आता ते लांब राहतात, जवळ नाही येतं ना. अरे बाबा ये. अरे तुम्हा दोघांना दोन भले आहेत. हा? काय रे? प्रत्येक सुपारी मधून काय यायला लागतं. रड झालं, अक्कल किती मध्ये आहे? आमची अक्कल काय झालं माझ्या माणसाची? काय झालं काय? अक्कल मला एक आहे. हा 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 हो. सगळ्या अडचणी दूर होती. पाटील तुम्ही दोन मुलं दिली तर धन्यवाद. आम्ही दोघं नवरा बायको गरम होते ना ते आम्ही आता थंड हवेच्या ठिकाणी उलटी जाणं उलटीला त्याची चल पाहिजे. काय झालं? हा, कुठे गेले? उटीला. आता मुशीवर कशाला? अरे बाबा उटीला. थंड हवेच्या ठिकाणी. फिरायला. हा. ते थंडीवर गेला. जाऊ दे. त्याला जाऊ दे. जाऊ दे. ते उटीला गेले ना तोपर्यंत हिला अडकवून ठेवतो माझ्या खोटीला. काय तो आता मी बाई? सगळं हळूहळू करतोय. त्याला काय केलं? तुम्हाला उटीचा हात तिकडे नको चला, अशी हलकी आहे. चला, हो चला. हो चला कुठं? हो मला ना कसं तरी होतंय. काय? मला ना कसं तरी होतंय. तुझी आग लागली तोंडाला ती तुला कसं तरी होतं. ही रात्रीची वेळ आहे. दोघं तरी होत ना काहीतरी व्यवस्था केली असती तुझी. नेमकं काही सांग. मला पुचपुच होतंय. होतंय कसं कसं निघा. मनातल्या मनात मी झुरे 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 कसं सांगू डोंगळ्या तुला धीरे 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 तू माझी मंगला मला कळते
जेव्हा तुझ्या तोंडाला काळ लागत तेव्हा वापरेल बघ. आणि ह्या सर्व गोष्टीला तू जबाबदार असशील. काय केलं आता पिऊ आली की तिला सांगून टाकायचं उद्यापासून तुझं कॉलेज बंद. का तू आहे तुला सांगता येत नाही? तुला सांगता येत नाही? हाय बाप्पा अजून काय मेला नाही अजून आहे. ती होती कुठे वाद्य किती एक वाजता तुझं कुठलं कॉलेज एकटा एकटे तुझा बंद. हे बाप उद्यापासून तुझं कॉलेज बंद. तुझे मम्मी आणि पप्पा आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवले. वाजव काय खाली कोण लग्न करायचंय? हा हा सांग सांग सांग. हा पुढे पुढे माई बोल घ्या आवाज येत नाही का? पियू तुझ्या मम्मीने तुझ्या की पोरगा बघितला त्या पोरगाची गाडी आहे मामीचा फिरायला आहे. त्या पोरगाचा बंगला आहे. बंगल्यामध्ये गरीब त्या मामीचा झोपायला आहे. काय नाही तुला तुला काय
नमस्कार. नमस्कार नमस्कार. सावकाश सावकाश. नमस्कार. नमस्कार. आपण आम्ही राम मोरे भगत उर्फ येसूबाई पटेल. राम मोरे भगत उर्फ येसूबाई पटेल म्हणजे काढत नाही का? मूठ मारी मूठ. कानाला वाजी. अरे बाबा बोलला म्हणतो हा. ए बाई अरे जो प्रकार आहे का बस. बोला बोला. माझी पोरगी तुमची पोरगी काल कॉलेजमधून घरी आली काल कॉलेजमधून घरी आली. आणि अशी करायला लागली. आणि अशी करायला म्हणजे तिला भूतभाता झाला. हो होय होय झपाटले. काय उपाय काय होय हाय राम मोरे भगत. पाषाण लावा लागल. पाशा जावं लागेल. होय होय मोरे काय तर लवकर लवकर लावा. होय. हो माझी पोरगी तळमळतीये. होय, आम्हाला हो बसा बसा तुम्ही बसा. हा बसा. अरे, हो हो हो. सावरत नाही ते आलं कशाला? लावली बसायला बसते का याची बसायला? आज बसायचं? भगिनी भागोदरी मासे यो पंचा. सावकाश सावकाश सावकाश. Imda, Dozras tell me, hatta bush crack oikinim bumla, mohino zuku, lohakwe, unakasta, minu pizra, shukwe. ಕಪ್ಪು ಮೋಣಿಗೆ ಒಂದು ಮಟ್ಟವಾದ ಕದ್ರಬುಡಿ ನಕ್ಷತ್ರ ಶಕ್ತಿಗಳು ವಜ್ಜುದೂಡ ನಕ್ಷತ್ರ ಬರುವಾಶೆ ಕೇಳುವುದೇ ಅಂಗಾರ ದಿನ ಸಿಂಗಾರ ಕತ್ತದು ಬುಧವಾರ ದಿನದಾರಿ ಸುಣ್ಣದ ಕಲ್ಲು ತುಂಬೆ ಕಪ್ಪು ಹಚ್ಚಿದ ಬಲ್ಲ ಗದ್ದದ ಬಳಿಗೆ ಒಕ್ಕಣ್ಣ ಮಧ್ಯೆ ಮುಗಿಕಣ್ಣ ಬಲ್ಲ ವೈದ್ಯಪಾಲ ಹಿಂಗಾರನ್ನು ಕೊಂಡೆ ತಂತೋಡು ಮಾನೆಯ ಮಂತೋಡು ಬಡಿಸದ ಅರ್ಣಮನ ದೇವರ ಹೊತ್ತಬಗ್ಗೆ ನಕ್ಷತ್ರ ಶಕ್ತಿ विषय माझ्या ध्यानात आला आहे. विषय त्यांच्या बरोबर ढेंगात आहे. हो मूठ मारी. सावरायला तुम्ही पाहिजे. मूठ काय मारी. काय काय बोला, "ए, कोणला मूठ पावसाला मूठ मारतो?" बोला, "मला दोन आहे गं बाई." विषय नागलावर आहे. नको लावण्या सोडी तुझ्या. आज आवरत घ्या. काय होतंय? पोरगी झपाटली. हा त्याला 4 विषय जोड आहे. कोणता आहे? एक भावाचा, आवाजा भावकीचा, आवडीचा गावकीचा आणि स्वर संबंधाचा. हे 4 विषय जोड आहेत. म्हणजे त्याची पोरगी वाढते. यावर उपाय आहे उपाय आहे दंदनमच्या मंदन म्हणजे काय? पक्वातीचा हा, आवाज. घेतला, घेतला. काय करूच्या करू म्हणजे दरवाजाचा आवाज. हा, घेतला, घेतला. मच्छमुत्र तोलम म्हणजे माशाचं मूत्र. मी काय म्हणतो, समजा जर माशाचं मूत्र भेटलं नाही तर गाढवाचं हो. जर- ती गवताचं रक्त दगड. मोरे पण या वस्तू आता या जगामध्ये मिळणं दुर्मिळ आहे हो. होय ते आमच्यासारखा भक्तांना मिळतात. तुम्ही आम्ही देवांचे बाप. किती वर्ष भगवद्गीता करताय? 40 वय वय माझं 35. उठा, उठा, समजलं काय याचं? उठा, घेऊन आता उठू. आता आम्ही राहून जाऊ बस. अंगारा लावा अंगारा. बाबा, वय वेगळं 35. हा, आणि धडकीने 40. उलटं कसं काय? परंपरा आहे. अंगाला. अंगारा लावा. अभिनव कुठं? आणि हे अंगाला. आम्हाला बाबा. हा. हा. तिला वरपासून करताना अंगाला खायचा विषय. जबरशील. अरे ह्याच्या पुढं कोणी करा हिंमतीला 4 कडे आवून ठेवते उभी राहून तरी या तुम्ही या दोन येईल ना. पाषाण, दात. जास्त मग खुटा नाही लावू. हो. रसिका पिऊ लागून भारी पाहू लवकर लवकर पिऊ काय बरं वाटत नाही बरं वाटत आहे. 4 दिवस. अजून 4 दिवस
आपल्या थोडं येणार आहे. पाटील तिचं बुक मी उतरतो बघा. पियू आता कशाला मला करते हे बघ, तू ज्या राजानावाच्या मुलाबरोबर प्रेम करतेस ना, त्या राजानावाच्या मुलाबरोबर मी तुझं लग्न लावण्यास तयार आहे. हे बघ पुरी केलं, खूप चांगलं केलं, त्या वाईट केलं नाही. परंतु तुझं प्रेम हे कॉलेजचं प्रेम होतं आणि मम्मी पप्पाचं प्रेम गुराकडलं प्रेम आहे. हो आपलं पावट्यातलं अरे पाटलांचं भेट्यातलं बरोबर आहे. पावट्याचा शेंगा आणायचा नाही, भेटत सुरू करायच्या. पियू तुझं उद्या लग्न होणार आहे, सासरी जाणार आहे, भारतीय संस्कृती आहे. एक नाव घे बघू. आल्याला रुकवात त्यात होती वाटली, आल्याला रुकवात त्यात होती वाटली, जावयाला उंडा देताना माझ्या पप्पांची बाई काढली. आता आमच्याकडे जमवून नाही. अरे बाबा तुमचं तुझं लग्न लावण्याला तयार आहोत. या तुम्ही या. हा बरं शिव, या फार्स मध्ये जर विनोदाचा भाग सोडला तर दोन गोष्टी सूचित करणे वाटत. एक म्हणजे पहिलं म्हटल्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये येणारी बायको जर हट्टी स्वभावाची असेल तर त्याच्या संसारामध्ये बिघाड झाल्याशिवाय राहत नाही, वस्तू तिथे आहे. दुसरी गोष्ट काय झालं होतं माझ्या मुलीला, पाटलाने आपल्याला बघताना हवं सांगितलं भावाचं गावाचं गावकीचं सोयी संबंधाचं अन्य काही. परंतु या गोष्टीवर मी विश्वास ठेवायला तयार नव्हतो. माझी मुलगी जेव्हा उशिरा घरी आली तेव्हाच माझा संशय बळाला होता. परंतु माझ्या विश्वासू डॉक्टरांनी सांगितलं आप्पासाहेब आपली पियू राजा नावाच्या मुलावर प्रेम करते. मी क्षणाचा विलंब न करता राजा नावाच्या मुलाच्या घरी गेलो. मुलगा त्याला सुशील होता, निर्विष्णी होता. मी ताबडतोब लग्न लावण्यास तयार झालो. मग मागावर्षी मलाही सांगा, अशा फाजी बाबतीत तुम्ही आधार लागाल का? नाही. आपल्याकडे कुलदेवता आहेत, ग्रामदेवता आहेत, नवे नवे पांडुरंगासारखी असंख्य मंदिर आपल्या गावामध्ये आहेत. त्या दैवतांच्या अखंड भजने लागा. नाथ महाराजांनी समाज प्रबोधनासाठी भारुड रचली आणि वारकरी संप्रदायामध्ये सांगायचं म्हटलं तर अहम वागा स्वम वागा प्रेम नगरवारी, अहम वागा स्वम वागा प्रेम नगरवारी, सावध होऊन बसवी लागा देव करा कैवारी, त्या देवाला कैवारी करा आणि आपला सुंदर ओळखून घ्या. एवढं सांगितलं आणि इथे थांबतो. पुढे होणारे सुंदर असं छोटस वगनाट्य अवश्य पहा आणि हा फार संपला जाय होतो. जय हिंद, जय जय महाराज.